कोल्हापुरात महिलांसाठी प्रथमच स्मार्ट, आधुनिक आणि सुरक्षित अशा स्वच्छतागृहांचे लोकार्पण. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. राज्य व देशभरातून लाखो पर्यटक कोल्हापुरात येत असतात. मात्र महिला पर्यटकांसाठी कोल्हापुरात स्वतंत्र स्वच्छतागृह नव्हते. यामुळे महिलांतून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला होता. सतत होणाऱ्या मागणीमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाचा निधी स्वच्छतागृहासाठी उपलब्ध झाला. कोल्हापुरातील खासबाग मैदान चौक परिसरात स्वच्छतागृहाचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले, मला आपल्याला सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतोय. सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी स्वच्छ भारत मिशन ची जी संकल्पना आहे, त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन महिलांसाठी स्वच्छतागृह, आज बोलू हा जो कॉन्सेप्ट आहे हा फार एक युनिक कॉन्सेप्ट आहे. मी सांगताना अभिमान सुद्धा वाटतो की हा पहिला प्रोजेक्ट इथे एक्झिक्यूट करण्यासाठी जर कुणाकडे घेऊन गेलो होतो तर ते आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो होतो. प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खासदार धनंजय महाडिक साहेब, आणि सर्वांनी त्याला इतकी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आज आपल्याला हा प्रोजेक्ट इथं सर्व भाविकांना, पर्यटकांना, आपल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उभा करता आला आहे. याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान वाटतो. आणि इथं सुद्धा आज खूप मोठ्या संख्येत सर्वच महिला उपस्थित राहिले. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी जे आहेत त्यांचा सत्कार सुद्धा आपण ठेवला. आणि मला अतिशय खात्री आहे की या संपूर्ण प्रोजेक्टला एक प्रोजेक्ट म्हणून फक्त नाही, एक मिशन म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आम्हाला राबवायचं आहे. आणि खूप चांगली भूमिका सर्वच लोकांच्या माध्यमातून येत आहे. आपल्याकडे आता 4 प्रस्तावित आहेत, त्यातले 2 आता पूर्ण झालेत. अजून पुढच्या टप्प्यामध्ये 2 आपण रंकाळ्याच्या इथे आणि राजारामपुरी परिसरात त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि आता हे जर इनॉग्रेशन झाल्यापासून आता मागणी सुद्धा खूप वाढते. त्यामुळं इथं महापौर मॅडम सुद्धा आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून अक्षयजी जरग साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये हा विषय मार्गी लावण्यासाठी आता काम करणार आहे. जेव्हा कोल्हापूर परिसरामध्ये वावरत होतो, काम करत होतो, तेव्हा अनेक महिलांशी आमची चर्चा व्हायची. खास करून रिक्षा चालकांबरोबर मी एकदा सहज इथं चहा प्यायला आलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की किती मोठी गैरसोय पर्यटकांची, भाविकांची होते. आणि त्यामुळंच हा प्रोजेक्ट आम्ही अतिशय मनावरती घेतला. त्यामुळे मी त्या रिक्षा चालकांचं खरं तर मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळं ही खरं तर आयडिया सुचली आम्हाला आणि मग आम्ही ह्या सर्व गोष्टींवरती काम चालू केलं. तसेच सबस्क्रिप्शन घेतलेल्या महिलांना देशभरात कुठेही या स्वच्छतागृहाचा वापर करता येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, भगीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक आदिल फरास, नगरसेविका अर्चना कोराने, नगरसेवक अभिजित मोकाशी आदी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.